धडा पहिला. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही. त्यांना ते उमगलं नसतं. मुळातच जे मला समजलं नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं. त्या पुढचे 3 आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो. आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता. सगळं सवयीचं झालं होतं. चुकलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक पुस्तकं ह्या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या. 3रा आठवडा होता. एके शनिवारी दुपारी श्रीमंत डॅड दुकानावर आले. त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा, इंजिन बंद झाल्याचा आवाज आला. ते दुकानात आले. त्यांनी मिसेस मार्टिनना अभिवादन केलं. दुकानात कसं चाललं आहे ह्याची माहिती घेतली. नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी 2 बार घेतले. त्याचे पैसे दिले. आमच्याकडे वळून म्हणाले, मुलांनो चला, आपण थोडं फिरून येऊ. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला. पुढे गवताळ मैदान होतं. तिथे काही मोठी माणसं सॉफ्टबॉल खेळत होती. ते पाहता पाहता आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकावर येऊन टेकलो. त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीमचे बार दिले. मग मुलांनो कसं चाललंय? ओके, माईक म्हणाला. मीही सहमती दर्शवली. अजून काय शिकलात? त्यांनी विचारलं. मी आणि माईकने एकमेकांकडे पाहिलं, खांदे उडवले आणि एकसाथ माना हलवल्या. जीवनाचा सर्वात मोठा सापळा टाळणं. मुलांनो, तुम्ही आता विचार करायला हवा. तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करता आहात. तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या, स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि त्या सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखेच एक दिवस संपून जाल. हे सारे थोड्या पैशासाठी खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिकटून राहतात. वर्षातून 3 आठवड्याच्या सुट्टीची आणि निवृत्त वेतनाची अपेक्षा ठेवतात. ह्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत असतील, त्यांना तुम्ही हुरळून जात असाल, तर मी तुम्हाला तासाला 25 सेंट्स देईल, ते म्हणाले. पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत. तुम्ही त्यांची चेष्टा का करता आहात? मी बोललो. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर आता हसू होते. मिसेस मार्टिन मला माझ्या आईसारख्या आहेत. मी असा निष्ठूर कधीच वागणार नाही. तुम्हाला मी निष्ठूर वाटतो कारण मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे. ते झालं की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल. अशी गोष्ट जी इतर फारसं कोणी पाहू शकत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो. बहुसंख्य लोक हे एका सापळ्यात अडकलेले असतात आणि दुःखाची गोष्ट ही की ते तो सापळा पाहूच शकत नाहीत. माईक आणि मी ऐकत होतो. त्यांना जे काही सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं. ते निष्ठुर वाटत होते, पण आम्हालाही हेही जाणवत होतं की आम्हाला ते काहीतरी समजावं ह्यासाठी त्यांची ही धडपड चालली होती. चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले, तासाला 25 सेंट्सची कल्पना तुम्हाला बरी वाटली नाही का? तुमच्या हृदयाचे ठोके वाढले नाहीत का? मी नकारार्थी मान हलवली. पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते. तासाला 25 सेंट माझ्यासाठी खूप होते. ओके, मी तासाला $1 देईन, लबाडपणे हसत रिच डॅड म्हणाले. आता माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं. ही ऑफर स्वीकार, असं माझं मत मेंदू किंचाळून सांगत होतं. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तरी देखील मी काहीच बोललो नाही. ओके, तासाला $2. आता तर माझ्या छोट्या हृदयात आणि मेंदू स्फोटच झाला. ते साल होतं 1956. तासाला $2 मिळाले असते तर मी नक्कीच जगातला श्रीमंत मुलगा झालो असतो. एवढ्या पैशाची मी कल्पनाही केली नव्हती. मला हो म्हणायचं होतं. हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. आता माझ्या डोळ्यासमोर नवीन सायकल आणि बेसबॉलचे नवे ग्लोव्ज दिसू लागले होते. माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मैत्रिणी जमणार होत्या. त्याहीपेक्षा जिमी आणि त्यांचे मित्र मला गरीब म्हणवणार नव्हते. माझ्या डोळ्यासमोर ही सारी चित्र उभी राहत होती. पण काय झालं माहीत नाही. मी काहीच बोललो नाही. कदाचित खूप भावना दाटून आल्यामुळे माझ्या मेंदूतला फ्यूज उडाला असावा. पण कुठेतरी खोलवर मला ते तासाला $2 हवे होते. आता हातातलं आईस्क्रीम वितळून ओघळू लागलं होतं. हातात फक्त काडीच होती. त्यावर व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावर ओघळलं होतं. विस्पारलेल्या डोळ्यांनी एकटक पाहणाऱ्या मुलांकडे त्यांचे डॅड पाहत होते.
मुलांचा मेंदू रिकामाच झाला होता. त्यांना हे माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे. माणसाच्या मनात एक भाग दुबळा असतो, तो विकत घेता येतो, हेही त्यांना माहीत होतं. त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की ह्याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो, तो विकला जाऊ शकत नाही. ह्यातला बलवान कोण, एवढाच प्रश्न असतो. त्यांनी तर अशा हजारो मनांची चाचणी घेतली होती आणि आता आमची घेत होते. ओके, तासाला $5, ते म्हणाले. ते ऐकलं आणि अचानक मला खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं, त्यानेही माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणकर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशामुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे ह्यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ ह्या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा आणि लोभ ह्या गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळवतात. मग आपणच होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारले. उठा, कामाला जा, बिलाचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलाचे पैसे चुकते करा. हा नमुना. त्याचं आयुष्य भय आणि लोभ ह्या भावनांनी कायमच व्यापलेलं असतं. त्यांना जास्त पैशाचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. ह्यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग ह्यावर दुसरा मार्ग आहे का? माईकनं विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकने विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल, तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला अशी खात्री आहे, म्हणूनच मी तुमच्यासमोर पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकनं विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणत नाही. फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं? मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं ते, आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं ते स्वतःच्या मनाला सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ह्या बागेतले लोक, तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करत नाहीत? मी विचारलं. त्यांच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असते. परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले रे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ त्याचा ताबा घेतात. ह्या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनाच विचार करतात, माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते ह्या भावनांनाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचं त्यांना भय वाटतं. त्यामुळेच ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशामुळे आपली भीती कमी होईल. पण तसंही होत नाही. ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं ह्या सापळ्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असं त्यांना वाटत असतं. पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीतीही जागी होते. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवते. त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कोडतरणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो. हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर व आत्म्यावर ही पैशाची सत्ता चालते.
श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचंच ऐकत होतो. पण ते जे काही सांगत होते त्याचं पूर्ण आकलन होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं. मला त्यांचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मौजेचं नसावं. पण ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांना कामावर जायची इतकी घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही, श्रीमंत होण्याने प्रश्न सुटत नाहीत. सुटत नाहीत? मी आश्चर्याने विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छा ह्यावर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक व मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टींची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसं ही पैशासाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशाची इच्छा तीव्र असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो. पण ते पैशाने जो आनंद विकत घेतात तो थोडा काळच टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा ह्यांच्यामुळे त्यांच्या जीवाला जी काही काळजी लागून राहिलेली असते ती पैशाने दूर होईल असा विचार ते करत राहतात. आणि मग पैसा हे करू शकत नाही. श्रीमंत सुद्धा? माईकने विचारलं. हो, ह्यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात. ती तीव्र इच्छेमुळे नव्हे तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसे नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशामुळेच नाहीसं होईल असं त्यांना वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करतात. पण गरीब असताना ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळेपणा, गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या, उच्चभ्रू राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील ह्याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनाचं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिकाधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं वाटत नाही, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो टाळणं हे त्याला चिकटून राहण्यासारखं आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्कर माणूस आमच्या जवळून गेला. तो तिथल्याच एका कचरा पेटीपाशी थांबला. त्यानं तिथं काहीतरी उचकपाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो. श्रीमंत डॅडनं खिशातून $1 आणला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीने जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी ह्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. ह्याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहेत. हे बोलणे ऐकत असताना माझ्या मनात माझ्या डॅडविषयीचे विचार येत होते. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य असंख्य वेळा ते म्हणत. मी काम करतो कारण मला ते आवडते असं सांगून ते स्वतःचीच समजूत घालून घेत होते. मग आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण कामच करायचं नाही का? नाही, तसं करणं म्हणजे काळाचं अपव्यय आहे. भावनांमुळेच तर आपण मानव मानव आहोत. त्यामुळेच आपली जडणघडण अकृत्रिम आणि खरी बनवा. भावना म्हणजे उत्साह. मुळातच तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्यात. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना ह्याचा मेळ घाला आणि त्याचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वा, माईक म्हणाला. मी आता जे बोललो त्यावर
फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळातच तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनांचा विचार करू लागले आहेत. तुमच्या भावना ह्या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडनं उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की की त्याच्या भावना विचार करत आहेत. पैसे नाहीत हे भय नोकरीविषयीचे विचार उत्पन्न करतात. पण बिलचुकती करायची असेल तर पैशाची गरज लागणारच ना, मी म्हणालो. निश्चित तशी गरज असेल. पण मी एवढंच म्हणतो की भीती विचार करत असते. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मला नाही समजलं, माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत. अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणे आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी ह्या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा उत्तर हे नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता मी माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भीता स्पष्टपणे, माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात ते मला माहीत आहे. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्याची शिफारस करतात. त्यासाठी हीच सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळे ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमवू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस. ह्या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाचे आहेत, पण ती आपल्या भीतीला हाताळू शकत नाहीत. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात, त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावंच असं त्यांना वाटतं. मग तुमचं मत काय आहे? मी विचारलं. पैशाच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि जर हे तू शिकला नाहीस तर कायमच पैशाचा गुलाम होऊन राहशील, त्यांनी उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत ह्याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाहीत ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयी वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोरच तो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली होती. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतो, श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरून घेता यावा. ह्या सापळ्यात अडकून त्यांच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हे शिकवायचं आहे. पैशाची रास ही कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशाच्या राशीत नाही. तुम्ही जर ह्या भावना हाताळू शकत नसाल आणि श्रीमंत झालात तर तुम्ही पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबी किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे असू नये. भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती आणि अज्ञान लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतं. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. ह्या सापळ्याबाहेर कसं राहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्याने सुटत होतं. माझ्या उच्चशिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा आणि भय कसं हाताळावं ह्याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी ह्या मला दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकने विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं हे लक्षात आलं का? की तुमच्या तीव्र इच्छांमध्ये वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी माना हलवल्या.
तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यात उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांना देऊ शकलात. हे महत्त्वाचं आहे. भय आणि लोभ ह्या भावना आपल्यामध्ये कायमच असतात. ह्यापुढे ह्याच भावनांचा उपयोग करून तुमच्याच दीर्घकालीन फायद्यासाठी कसा करून घेता येईल ह्यावर विचार करा. आपलं त्याच्यावर नियंत्रण हवं, त्याचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक नेमकं त्याच्या उलट करतात. ते आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता ह्याच्या मागेच धावत राहतात. ते कधी आपल्या भावनांना उलट प्रश्न करत नाहीत. आपण नक्की कुठे चाललो आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सारं गाढवाच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ते ओढत चाललेलं असतं. मालक त्याच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथेच जात असतो. गाढव मात्र त्या गाजराच्या मोहामागे धावतं. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. ह्याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कॅन्डी, नव्या खेळण्यांचे चित्र रंगवले ते गाजर होते? माईकने विचारलं. होय. हे पहा, तुम्ही जसे जसे मोठे होता तशी खेळणी बदलतात. ती अधिक महाग होतात. मग नवीन गाडी, मोठं घर, बोट अशी गाजरं समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून भुलवून खडक्या भागात घेऊन जाते. ह्यालाच सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग ह्यावर उत्तर काय? माईकने पुन्हा विचारलं. ज्ञानाचा अभाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणून खूप संपत्ती असलेले लोक जसे अधिक श्रीमंत होतात तशीच त्यांची भीती वाढत जाते. पैसा हे गाजर आहे, हे मोहजाळ आहे. गाढवानं जर पूर्ण चित्र पाहिलं तर तो गाजराच्या मागे धावण्याचा फेरविचार करेल. मग श्रीमंत डॅडनी समजावून सांगितलं की माणसाचं आयुष्य हे अज्ञान आणि रोषणाई ह्यांच्यातील झगडा आहे. त्यांनी हेही समजावून सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दलचं ज्ञान आणि माहितीचा शोध घेणं थांबवते तेव्हा त्याच्या आयुष्यात अज्ञान प्रवेश करतं. आपलं मन खुलं करायला शिका किंवा मिटून घेणं हा झगडा तर क्षणाक्षणाला सुरूच असतो. हे बघा, शाळा देखील खूप खूप महत्त्वाची असते. एखादी गोष्ट, कौशल्य किंवा व्यवसाय शिकवण्यासाठी तुम्ही शाळेत जाता. शाळेत गेल्यामुळे तुम्हाला समाजाचे नीतिनियम समजतात आणि तुम्ही समाजात मानानं राहायला लागता. प्रत्येक संस्कृतीला शिक्षक, डॉक्टर, मेकॅनिक, कलावंत, आचारी, उद्योजक, व्यावसायिक, पोलीस अधिकारी, सैनिक ह्यांची गरज असतेच. ह्या साऱ्या गरजा भागाव्यात, आपली संस्कृती भरभराटीला यावी ह्यासाठी शाळा प्रशिक्षण देत असतात. दुर्दैवाने बऱ्याच लोकांसाठी शाळा ही सुरुवात नसते तर तो शेवट असतो. आता दीर्घ शांतता पसरली होती. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी समजल्या असं नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे एवढं नक्कीच समजलं होतं. एखाद्या शिक्षकाचे शब्द वर्षानुवर्ष लक्षात राहतात, तसं काहीसं झालं. आजही या श्रीमंत डॅडचा शब्द माझ्या पक्के लक्षात आहेत. मी आज थोडासा कडक वागलो, त्यामागे एक कारण होतं. माझं बोलणं तुमच्या पक्कं लक्षात राहायला हवं. तुम्ही नेहमीच मिसेस मार्टिनचा विचार करायला हवा, त्या गाढवाचा विचार करायला हवा. भय आणि तीव्र इच्छा तुमच्या विचारांवर ताबा मिळवतात. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपोआपच त्या सापळ्याकडे ओढली जाता. हेही नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य भीतीच्या छायेत घालवणं, आपल्या स्वप्नांची कसून छाननी करणं ही निर्दयताच आहे. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करत राहणं, पैशामुळे आपापल्या अनेक गोष्टी विकत घेता येतील. त्यामुळे आपण समाधानी होऊ असा विचार करणं हे देखील निर्दयता. बिलाचे पैसे देण्याच्या भीतीनं मध्यरात्री जाग येणं ही असहाय्यतेची भावना आहे. पगाराच्या आकड्यानुसार जगणं हे जगणं नाही. नोकरीमुळे आपलं आयुष्य सुरक्षित राहील असं मानणं म्हणजे स्वतःशी खोटं बोलणं आहे. हा सारा सापळाच आहे आणि तुम्ही तोच टाळायला हवा. हा पैसा माणसाचे आयुष्य कशी पळवतो हे मी पाहिलं आहे. तुमच्या बाबतीत असं काही घडून देऊ नका. कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवू नका, ते सांगत होते. तेवढ्यात एक सॉफ्टबॉल आमच्या बाकड्यापाशी आला. डॅडनं तो उचलला आणि परत फेकला. अज्ञानाचं भय आणि लोभाशी काय संबंध असतो? मी विचारलं. पैशाच्या अज्ञानामुळे तर भय आणि लोभ निर्माण होतात, ते सांगू लागले. पैशाच्या अज्ञानामुळेच तर भय आणि लोभ निर्माण होतात, ते सांगू लागले. उदाहरणच देतो. समजा डॉक्टरला आपल्या कुटुंबासाठी जास्त पैसे हवे असतात, तेव्हा तो त्याच्या शुल्कामध्ये वाढ करतो. तसं झालं की एकूणच आरोग्य सेवाच महागडी होते. त्यांचा त्रास गरिबांनाच जास्त होतो. त्यामुळेच तर गरिबांचे आरोग्य सगळ्यात वाईट असते. बरं, डॉक्टरांनी दर वाढवले की वकिलांनाही त्यांचे दर वाढवावेसे वाटतात. वकिलांनी दर वाढवले की शिक्षकांनाही आपला पगार वाढवून हवा असतो.
हे असे दर वाढत गेले की आपल्यावरचे कर वाढतात आणि हे चक्र असं सुरू राहतं. लवकरच श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यातील दरी खूप वाढेल. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आणखीन एक संस्कृती मोडून पडेल. आहे रे आणि नाही रे ह्यांच्यातली दरी जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा संस्कृती मोडून पडते. ह्यांची उदाहरणं आहेत. अमेरिका त्याच मार्गावरून चालली आहे, कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्याचं कारण आपण इतिहासांकडून काहीच शिकत नाही. आपण फक्त ऐतिहासिक तारखा आणि गावं लक्षात ठेवतो, धडा काहीच घेत नाही. पण काळानुसार किमती वाढणं हेही अपेक्षितच असतं ना, मी विचारलं. जिथे सरकार उत्तम कारभार करत आहे अशा ठिकाणी ते अजिबात अपेक्षित नाही. उलट किमती खाली यायला हव्यात. अर्थात हे सैद्धांतिक आहे. किमती वाढवण्याचं कारण अज्ञानामुळे निर्माण झालेल्या भय आणि लोभात आहे. आपल्याला शाळेतच पैशाविषयी शिकवलं गेलं तर पैसा अधिक प्रमाणात निर्माण होईल आणि किमती कमी होतील. पण आपल्याकडे ह्या मुलांना पैशासाठी काम करायला शिकवतात. पैशाच्या शक्तीला आपल्या कामासाठी कसं जुंपावं हे त्या शिकवतच नाहीत. आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत ना, मग मी तिथे शिकायला जावं असं तुम्हाला का वाटत नाही? माईकने विचारलं. हो, आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत, पण तिथे शिकलेले कर्मचारी फक्त आधुनिक कारकून असतात. कारकुनांनी व्यवसाय ताब्यात घेणं नको रे देवा. ते फक्त आकडेच पाहतात, लोकांना हाकलून देतात आणि व्यवसायाचा नाश करतात. हे मला चांगलंच माहीत आहे, कारण मी त्यांना कामावर ठेवतो. त्यांचं लक्ष खर्च कमी करणे आणि किमती वाढवणे ह्यावरच असतं. त्यामुळे अडचणी वाढत जातात. बिझनेस स्कूलमध्ये ही शिकणं महत्त्वाचं आहे, पण त्याचं संपूर्ण चित्र समोर यायला हवं आणि तेच होत नाही. मग ह्या प्रश्नावरही उत्तर असेलच ना, माईकने विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही तुमच्या भावनांचा विचार करण्यासाठी उपयोग करून घ्यायला शिका. भावनांच्या आवेगात वाहून जाऊ नका. तुम्ही मुलांनी तुमच्या भावनांवर ताबा मिळवलात. तुम्ही जेव्हा विनामूल्य काम करण्याचा निर्णय घेतलात तेव्हा मला आशा वाटू लागली. त्यानंतर मी तुम्हाला पैशाची भुरळ घातली. तेव्हाही तुम्ही स्वतःवर ताबा ठेवलात. खरं तर मी तुमच्या भावनांवर हल्लाच केला होता. तरीही तुम्ही विचार केलात. ही पहिली पायरी आहे, त्यांनी उत्तर दिलं. ही पायरी इतकी महत्त्वाची आहे का? मी विचारलं. ते तुम्हीच शोधून काढायला हवं. तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी तुम्हाला बायर पॅचकडे घेऊन जाईन. ती जागा जवळजवळ प्रत्येकजणच टाळतो. तिथे जायला बहुसंख्य जण घाबरतात. मी तुम्हाला तिथे नेईन. तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर पैशासाठी काम करण्याची कल्पना तुम्हीच सोडून द्याल आणि त्याऐवजी पैसे तुमच्यासाठी कसे काम करतात हे शिकाल. आम्ही जर तुमच्यासोबत आलो तर आम्हाला काय मिळेल? मी विचारलं. आणि तुमच्याकडून शिकायचं ठरलं तर काय मिळेल? ब्रायर रॅबिटला जी गोष्ट मिळाली तीच, श्रीमंत डॅड म्हणाले. टार बेबीकडून स्वातंत्र्य. बायर पॅच आहे का? आहे? मी विचारलं. हो, बायर पॅच म्हणजे आपली भीती आणि लोभ, भय बाळगणं आणि लोभ, कुमकुवतपणा आणि गरजांसाठी दोन हात करणं, हा एकच मार्ग आहे. हा मार्ग तुमच्या विचारांच्या निवडीतूनच शोधता येतो किंवा सापडतो. आपल्या विचारांच्या निवडीतून? माईक कोड्यात पडला. होय, भावनांना प्रतिसाद देण्याऐवजी आपण काय विचार करण्याची निवड करायला हवी. अडचणीत सापडल्यावर जाग येणं, अडचणी सोडवणं, कामावर जाणं, बिलं भागवण्यासाठी पैशाचा विचार करणं, हे तर सतत सुरूच असतं. चिंतन आणि मननामुळे आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळतो. खूप कष्ट करणं हेच या प्रश्नावरचं उत्तर आहे का? हाच तो प्रश्न. ह्याचं उत्तर आहे, माझ्यावर भयाचा ताबा आहे. आणि तेच उत्तर स्वतःला देण्याची बहुतेकांना भीती वाटते. इतकी की ते विचार करणंच सोडून देतात. त्यामुळे विचारांची निवड करायला हवी. स्वातंत्र्याचा रस्ता तिथूनच जातो. ते कसं करायचं? माईकने विचारलं. तेच मी तुम्हाला शिकवेन. सकाळची कॉफी घटाघटा पिऊन घराबाहेर पडण्यासारखे प्रतिसाद देण्यापेक्षा मी तुम्हाला नीट विचार करण्यासाठी विचारांची निवड कशी करायची हे शिकवेन. मी ह्याआधी काय सांगितलं आहे ते आठवा. नोकरी हे दीर्घकालीन प्रश्नावरचं अल्पकालीन उत्तर आहे. बहुसंख्य लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो आणि तो अल्पकालीन असतो. महिन्याच्या शेवटी बिलच असतात. महिन्याच्या शेवटी बिलच असतात. हेच टार बेबी. त्यांच्याच भीतीमुळे त्यांचं आयुष्य पैसा चालवत असतं. पैशाविषयी भय आणि अज्ञानामुळे हे घडतं असंही म्हणता येईल. त्याच अज्ञानामुळे जे त्यांच्या आईवडिलांनी केलं, उठा, पैशासाठी कामाला जा, तेच तेही करत आहेत. दुसरा कोणता मार्ग आहे का हे शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या भावना त्यांच्या विचारांना ताब्यात ठेवतात. हे उलट असायला हवं. भावनेनेच विचार करणं आणि डोक्याने विचार करणं
ह्यातला फरक सांगू शकाल का? माईकने विचारलं. हो, मी हे नेहमीच करतो, डॅड म्हणाले. प्रत्येकाला नेहमीच काम करावं लागतं किंवा श्रीमंत लुच्चे असतात आणि मी दुसरी नोकरी मिळवेन किंवा मी ह्या पगारवाढीसाठी लायक नाही, तुम्ही मला गृहीत धरू नका, अशी वाक्य मी नेहमीच ऐकत आलो आहे. हा झाला भावनिक विचार. आणि मी इथे काही गमावत आहे का? हा झाला डोक्याचा विचार. असे विचार भावनिक विचारांना मागे सारून मुक्त विचार करण्यासाठी मोकळा वेळ देतात. मला हे मान्य करायला हवं की हा उत्तम धडा होता. कोणीतरी तुमच्यासाठी चांगल्या भावनेने आणि विचारांच्या स्पष्टतेने बोलत असतं तेव्हा तो धडा उत्तमच असतो. विशेष करून जेव्हा माझे विचार स्पष्ट नव्हते आणि मी विचारांच्या भरात बोलत होतो. मी भावनेच्या भरात बोलत होतो. आम्ही आता दुकानाकडे परतत होतो. त्यावेळी श्रीमंत डॅडने समजावून सांगितले की मी श्रीमंत माणसं पैसा निर्माण करतात, ते पैशासाठी काम करत नाहीत. ते म्हणाले की मी आणि माईक जेव्हा पैसा मिळवण्यासाठी शिशातून नाणी पाडत होतो तेव्हा आम्ही श्रीमंत लोक ज्या प्रकारे विचार करतात त्याच्या अगदी जवळ होतो. फक्त ते काम बेकायदेशीर होतं. ते काम सरकार किंवा बँका करू शकतात, आम्ही नाही. त्यांनी मग हेही समजावलं की पैसे मिळवण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर असे दोन्हीही मार्ग आहेत. श्रीमंतांना हे माहीत असतं की पैसा हे मोहजाळ आहे. जसं गाढवाला गाजराचं असतं अगदी तसंच पैसा हे एकमेव सत्य आहे असा विचार करून अब्जावधी लोक त्याच्याच मागे धावतात. पैसा ही एक व्यवस्था आहे. सामान्य लोकांचा अंधविश्वास, अज्ञान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भ्रामक कल्पनांमुळेच हे पत्त्याचं घर उभं राहतं. वस्तुतः अनेक बाबतीत गाढवाचं गाजर हे पैशापेक्षा जास्त किमतीचं आहे असंही ते म्हणतात. ते अमेरिकेतील गोल्ड स्टँडर्डबद्दल बोलले. प्रत्येक डॉलर हा सिल्वर सर्टिफिकेटेड आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी अशी अफवा पसरली होती की अमेरिका गोल्ड स्टँडर्ड सोडून सिल्वर सर्टिफिकेशन स्वीकारणार आहे. त्यांना ह्या गोष्टीची काळजी वाटत होती. मुलांना असं घडलं तर अहंकार उडेल. गरीब, मध्यमवर्गीय आणि अज्ञानी लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होतील. कारण त्यांच्या दृष्टीने पैसा हेच सत्य आहे. ते त्याच्यासाठीच काम करतात. ती कंपनी किंवा सरकार त्यांची काळजी घेईल ह्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यावेळी ते काय म्हणत होते ते आम्हाला समजलं नाही, पण जशी वर्ष उलटली तसा त्यामागचा अर्थही आम्हाला समजला. ते इतरांच्या नजरेतून सुटणं, ते पाहणं. आता आम्ही त्यांच्या दुकानाबाहेर होतो. ते त्यांच्या गाडीत बसत होते. बसता बसता म्हणाले, काम करत जा. जेवढ्या लवकर तुम्ही पगाराच्या चेकची गरज विसराल तेवढं तुमचं प्रौढ जीवन सुखवाहं होईल. मेंदूचा वापर करत राहा. विनामूल्य काम करा. मी तुम्हाला देऊ केलेल्या पैशापेक्षा अधिक पैसा कमवण्याचे मार्ग तुम्हाला लवकरच सापडतील. इतर माणसं पाहू न शकणाऱ्या गोष्टी तुम्ही लवकरच पाहाल. पैसा आणि सुरक्षिततेच्या मागे धावण्यापेक्षा समोर आलेली संधी अनेकांना दिसत नाही. ती तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्या क्षणी अशी संधी दिसेल त्या क्षणापासून पुढे आयुष्यभर अशी संधी चटकन दिसतील. त्यावेळी तुम्ही अशी संधी पकडून काहीतरी कराल. त्यावेळी मी तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवेन. सध्या हे शिका आणि आयुष्यातला सर्वात मोठा सापळा टाळा. मी आणि माईक दुकानात गेलो. आमचं सामान घेतलं. मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा त्याच बाकड्यावर येऊन बसलो. विचार करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवला. पुढचा आठवडा शाळेच्या विचारात आणि बोलण्यात गेला. त्यापुढचे 2 आठवडे असेच गेले. तिसऱ्या शनिवारी मी मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि कॉमिक्सच्या पुस्तकाच्या स्टँडकडे आशाळभूतपणे पाहत होतो. आता मला दर शनिवारी 30 सेंट्स मिळत नसत. त्यामुळे पुस्तक घेणंही शक्य होत नव्हतं. आमचा निरोप घेऊन मिसेस मार्टिन त्यांचं काम करू लागल्या. ही गोष्ट मी आधी पाहिली नव्हती असं नाही, म्हणजे पाहिली होती, पण आज ज्या दृष्टीने पाहत होतो तशी पाहिली नव्हती. त्या कॉमिक पुस्तकाचं पहिलं पान अर्ध्यावर फाडत होत्या. तो फाडलेला भाग स्वतःकडे ठेवून एक पुस्तक एका पुठ्ठ्याच्या खोक्यात फेकून देत होत्या. मग मी त्यांना विचारलं की त्या ह्याचं काय करतात. त्या म्हणाल्या, मी ती पुस्तकं फेकून देत आहे. कव्हरचा अर्धा भाग मी पुस्तकाच्या वितरकाला क्रेडिट म्हणून देते. आता तासाभरातच तो येईल. माईक आणि मी तासभर थांबलो. तो वितरक आला. आम्हाला कॉमिक्स पुस्तकं मिळतील का असं विचारलं. तो म्हणाला, तुम्ही या दुकानात काम करत असाल तर मिळतील, पण ती तुम्हाला विकता येणार नाही. आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली. माईकच्या तळघरात एक वापरात नसलेली खोली होती. ती आम्ही माईकच्या आईशी बोलवून मिळवली.
ती स्वच्छ केली आणि अशी फेकून दिलेली कॉमिक्सची पुस्तकं आम्ही त्यात साठवू लागलो. लवकरच आमच्याकडे शेकडो पुस्तकं जमली. मग आम्ही आमचं कॉमिक पुस्तकांचं ग्रंथालय लोकांसाठी खुलं केलं. माईकच्या माईकच्या धाकट्या बहिणीला आम्ही ग्रंथालय सांभाळण्याचं काम दिलं. त्यासाठी आम्ही तिला पैसेही देणार होतो. तिला अभ्यासाची आवड होती. तिला आम्ही ग्रंथपाल केलं. आमचं ग्रंथालय सुटल्यावर 2:30 ते 4:30 ह्या वेळात सुरू राहणार होतं आणि शुल्क होता 10 सेंट्स. शेजारी आजूबाजूला राहणारी मुलं आमची ग्राहक होती. ती 2 तासात कितीही पुस्तकं वाचू शकत होती. त्यांच्यासाठी तर हा किफायतशीर सौदा होता. कारण तेव्हा एक पुस्तक 10 सेंट्सला मिळायचं आणि 2 तासात ते 4-5 पुस्तकं वाचत होते. माईकची बहीण प्रत्येक मुलगा बाहेर पडताना त्याची तपासणी करत असे. ती पुस्तकं नीट ठेवायची. रोज किती मुलं आली, ती कोण होती, त्यांचं मत काय होतं ह्याची नोंद ठेवायची. 3 महिन्यातच मी आणि माईक प्रत्येक आठवड्याला सरासरी $950 मिळवत होतो. आम्ही माईकच्या बहिणीला आठवड्याला $1 देत होतो. तिला पुस्तकं मोफत वाचण्याची मुभा होती, पण ती क्वचितच वाचत असे. ती नेहमी अभ्यासच करायची. प्रत्येक शनिवारी दुकानात काम करून आम्ही आमचा वायदा पाळला. आम्ही आता वेगवेगळ्या दुकानातून फेकलेली पुस्तकं गोळा करत होतो. एकही पुस्तक न विकण्याचा त्या वितरकाबरोबर केलेला करारही आम्ही पाळला. वाचून वाचून पुस्तकाच्या चिंध्या झाल्या की ती पुस्तकं एकतर आम्ही फाडून किंवा जाळून टाकायचो. आम्ही आणखीन एक शाखा सुरू करण्याचाही प्रयत्न केला, पण आम्हाला माईकच्या बहिणीसारखे स्वतःला वाहून घेणारी व विश्वासू व्यक्ती सापडली नाही. अगदी सुरुवातीच्याच काळात आम्हाला हेही सत्य समजलं की चांगली माणसं मिळणं हेही कठीण काम आहे. ग्रंथालय सुरू होऊन 3 महिने उलटले. एके दिवशी खोलीत मारामारी जुंपली. आसपास राहणारी काही मुलं आत घुसली आणि त्यांनी मारामारीला सुरुवात केली. मग माईकच्या वडिलांनी आम्हाला ग्रंथालय बंद करायला सांगितलं. आमचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे आम्ही शनिवारी दुकानात काम करणंही बंद केलं. तरी देखील श्रीमंत डॅड खुश होते. आम्ही आमचा पहिला धडा चांगल्या रीतीने आत्मसात केला होता. ते आता आम्हाला नवीन गोष्टी शिकवणार होते. आता आम्ही पैशानं आमच्यासाठी काम करणं शिकलो होतो. दुकानात काम केल्याचे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी आम्ही कल्पनाशक्ती वापरली होती. ग्रंथालय सुरू केल्यानंतर पैशाची व्यवस्था आमच्याच ताब्यात होती. आम्ही मालकांवर अवलंबून नव्हतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे प्रत्यक्षात हजर नसतानाही पैसा निर्माण झाला होता. आमच्या पैशानं आमच्यासाठी काम केलं. श्रीमंत डॅडनं आम्हाला पैशाऐवजी त्याहीपेक्षा खूप काही दिलं. थँक्यू.